उकळलेल्या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल टाकलं आणि त्यामध्ये पास्ता टाकून पास्ता मी 70% शिजून घेतला। पास्ता शिजल्यानंतर असा हातामध्ये घेऊन 2 तुकडे झाले पाहिजे इथपर्यंत मी पास्ता शिजवून घेतलेला आहे। पाण्यातून बाहेर काढून एका छन्नीमध्ये पंख्याच्या हवेला ठेवलेला आहे। नंतर कढईमध्ये तेल गरम करून बारीक चिरून घेतलेलं लसूण, बारीक चिरून घेतलेलं अद्रक आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून परतून घेतलं। नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आणि गोल्डन कलर येऊपर्यंत कांदा परतून घेतला। नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गाजर, बारीक चिरून घेतलेला टमाटर, थोडंसं मीठ टाकलं आणि चिली फ्लेक्स टाकली। नंतर त्यामध्ये पास्ता मसाला टाकला, मस्त असं परतून घेऊन रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस टाकला, परतून घेतलं। नंतर त्यामध्ये बॉईल केलेला पास्ता टाकलेला आहे, मिक्स करून तयार झाला मंडळी। तर मस्त असा चटपटीत आपला पास्ता। तर पास्त्यासाठी भरपूर कमेंट येत होत्या, आज पास्ता बनवलेला आहे। चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।